नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एक ऋषी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं शंका निरसन करत असतात. त्याच्या समस्येसाठी उपाय सांगत असतात. त्यांच्याकडे आलेला कोणीही विनमुख होऊन परतायचा नाही. त्यामुळं प्रत्येक जण आपल्या दुःखाची, आपल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी त्या ऋषींकडे यायचे. एक दिवस काय झालं, एक व्यक्ती तिचा प्रश्न घेऊन त्या ऋषींच्या भेटीला आला. ऋषींच्या नुसत्या दर्शनानंच त्या व्यक्तीचं मन शांत झालं. ही मनशांती सातत्यानं अनुभवता यायला हवी म्हणून त्या व्यक्तीनं ऋषींना प्रश्न विचारला. भगवान, आम्ही संसारी माणसं आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो. आम्हाला तुमच्यासारखं असं कायम आनंदी आणि सुखी कसं बरं राहता येईल? काहीतरी मार्गदर्शन करा ना. यावर ते ऋषी त्याच्याकडे बघून किंचित हसले. ते म्हणाले, यावर तुला उपाय आज नाही, उद्या देतो. उद्या सकाळी येशील? उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे. तेव्हा तू सुद्धा ये माझ्याबरोबर. देतो तुला तुझं उत्तर. त्या व्यक्तीला वाटलं की उचित जागी उचित वेळी हे ऋषी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत. त्यानं होकार दिला आणि तो आनंदाने परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी ऋषी फेरफटका मारायला निघाले. ती व्यक्ती वेळेआधीच हजर झालेली होती. ती सुद्धा ऋषींबरोबर चालू लागली. ऋषी शांतपणे चालत होते. व्यक्तीच्या मनात चलबिचल. ऋषी आपल्याला कधी काय सांगतायत, कधी मंत्र देतायत, कुठे थांबवतायत, काय बोलतायत, ह्याची सगळी उत्सुकता त्याला लागलेली. तेव्हा झालं काय की वाटेत एक दगड पडलेला होता. तो जड दगड त्या ऋषींनी उचलला आणि काही न बोलता त्या बरोबर चालणाऱ्या व्यक्तीच्या हातात दिला. आता ऋषींनी दिलेला दगड असला तरीसुद्धा त्या व्यक्तीनं निमूटपणे आणि श्रद्धेनं हातात घेतला आणि दोघंही चालत राहिले. ठराविक अंतर कापलं गेलं आणि मग ते दोघंही परत परतीच्या मार्गाला लागले. तरीसुद्धा ऋषी काहीच बोलेना. त्याची चिडचिड व्हायला लागली. आता दगड हातात धरून पण प्रचंड त्रास व्हायला लागला. हात दुखायला लागला. संयम संपत आला त्याचा. तो म्हणाला, भगवान, हे ओझं आणखीन नाही उचलवत. हा दगड ठेवून देऊ का आता खाली? ते पाहून ऋषी हसून म्हणाले, अरे, तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो. तुला त्या दगडाचं ओझं होत होतं तर कधीच टाकून द्यायचं नाहीस का? माझ्या सांगण्याची कशाला वाट बघत बसलास? पण भगवान, तुम्हीच माझ्या हातात दिला होता तो आणि तुमच्या आज्ञेशिवाय मी कसा खाली ठेवणार? त्यावर ऋषी त्याच्याकडे बघत म्हणाले, अरे, पण यामुळे ज्या वेदना झाल्या त्या तुलाच सहन कराव्या लागल्या ना. तो मनुष्य क्षणभर शांत उभा राहिला. मग ऋषी त्याच्याकडे बघत म्हणाले, अरे, हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण ना आयुष्यभर अनेक विषयांचं ओझं अकारण वाहत राहतो आणि मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो. आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनासुद्धा नसते. त्याच्या सांगण्याची वाट न बघत बसता ते ओझं आपण लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात करायला हवी. मग बघ, आयुष्यभर सुखी होशील आणि आनंदीही. मंडळी, या छोट्याशा बोधकथेचं मोठं तात्पर्य हे की एखाद्याच्या बोलण्याचा, वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो ना, इतकं मनाला लावून घेतो ना, की ज्याच्यामुळे फक्त आपल्यालाच त्रास होतो. आणि ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय ना, त्याच्या ते गावीही नसतं. मग आपण त्रास का करून घ्यायचा आणि कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा? त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावले जातात आणि मग आयुष्याचा आनंद घ्यायचा राहूनच जातो ना. म्हणूनच जे ओझं आहे ना, जो त्रास आहे, तो काढून टाकायला शिकूया. हातातनं सोडून द्यायला शिकूया. आयुष्याचा भरभरून आनंद घेऊया. मग बघा, आयुष्याचा हा प्रवास किती सोपा आणि आनंदी होईल ते. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.